नमस्कार. राजीव शाळा नवीन शेवे इयत्ता 5वीचा वर्ग. आज आहे 22 डिसेंबर, राष्ट्रीय गणित दिवस. आज आम्ही राष्ट्रीय गणित दिवस गणितोत्सव म्हणून साजरा करत आहोत. आणि आजच्या या गणित दिवसाच्या निमित्ताने आम्ही एक प्रकारे गणितोत्सव साजरा केलेला आहे. आणि या अंतर्गत माझ्या इयत्ता 5वीच्या मुलांनी वेगवेगळ्या स्पर्धांचं आम्ही आयोजन केलेलं आहे. यामध्ये रांगोळी स्पर्धा आहे, चित्रकला स्पर्धा आहे आणि गणित विषय मुलांनी काही साहित्य सुद्धा बनवलेलं आहे. चला तर मग आपण या पहिल्या गटाला भेट देऊया, पाहूया यांनी कोणतं साहित्य बनवले. बरं, तुमच्या गटाने कोणतं साहित्य बनवले? आमच्या गटाने चिन्हांची ओळख हे साहित्य बनवलेले. हे साहित्य आम्ही आज राष्ट्रीय गणित दिवस आहे म्हणून एक गणितातून साहित्य बनवलेलं आहे. खूप छान. बरं, आता मला सांगा हे साहित्य कसं वापरणार आहात? आम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांची चिन्ह बनवलेले. बेरीजचे चिन्ह गणिताचं ठेवून बोलणार म्हणजे 5 + 2 7, 3 + 9 12 आणि नंतर वजाबाकीचं घेऊन 5 - 3 2, 6 - 3 3 आणि गुणाकाराचे घेऊन 3 × 2 6, 5 × 3 15 आणि भागाकाराचे घेऊन 6/2 3, 9/3 3, 12/6 2 असे आम्ही गणिताचे एक साहित्य बनवलेलं आहे. प्रकारे या गटाने चिन्हांची ओळख हे साहित्य खूपच तुमच्या गटाने सुंदर बनवलंय. तुमच्या गटासाठी शाबास शाबास शाबास. आपण आणखी एका गटाकडे जाऊया. त्यांनी काय तयार साहित्य केलंय ते पाहूया. आपण काय केलं तुमच्या गटाने? आज या खाद्यसाठी आम्ही गणितीय सापशिडी बनवली आहे. गणितीय सापशिडी. बरं, म्हणजे सापशिडी कशी केली? गणितीय सापशिडी तयार केलेली आहे की नाही? खूप सुंदर आयडिया आहे, खूप सुंदर कल्पना आहे. पण खेळायची कशी सांगा बघू. आता जेवढे अंक पडले तेवढे अंक आपण पुढे जाऊया. हा, म्हणजे शिडी आली म्हणून शिडी चढली. 325. बरं, चल शिडी. आता एक पडले ना, बघू चल. बरं, आता तुझं एक पडल्यावर तू आला 26च्या इकडे की नाही? इकडे काहीतरी लिहिलंय. काय लिहिलंय हे? गणित लिहिले. हा, मग आता काय करणार? 1000 + 2000 = 3000. हा, म्हणजे जिथे तुमचं सोंगटी पडल्यानंतर की तुमचं चिन्ह जिथे जाईल तिथे गणित त्यांनी लिहिलेली आहेत. तर मध्ये मध्ये त्यांनी काही गणित टाकलेली आहेत आणि त्या ठिकाणी ते पोचल्यानंतर त्यांना ते गणित सोडवूनच पुढे जायचंय. म्हणजे खरंच खूप सुंदर आणि अभिनव आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पकता खूप सुंदर त्यांनी ही सापशिडी तयार केलेली आहे. तुमच्या गटाचंही अभिनंदन, कौतुक आणि तुमच्या गटालाही शाबास शाबास शाबास. गटाने आजच्या या विशेष दिवसासाठी गणितीय रांगोळी काढलेली आहे. चला तर मग आपण पाहूया कोणती रांगोळी काढलेली आहे. तुमच्या गटाने कोणती रांगोळी काढलेली आहे मला सांगा बरं. ट्रायंगल, लाईन, स्क्वेअर हे वापरून आम्ही एक बाहुला तयार केलेला आहे. बरं मायाका, तुम्ही गणितीय भूमितीमधले जे आकार आहेत, ट्रायंगल, रेक्टँगल, सर्कल, स्क्वेअर हे वापरून सुंदर अशी कलाकृती तयार केलेली आहे. त्यासाठी तुमचं कौतुक आणि शाबास शाबास शाबास. आमच्या पुढच्या गटाने गणितीय सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. चला आपण त्यांना विचारूया. रेक्टँगल, सर्कल, स्क्वेअर, ट्रायंगल हे असे आम्ही वापरून रांगोळी बनवलेली आहोत. म्हणजे आज या गटाने सुद्धा आजच्या या विशेष दिवसासाठी खूप सुंदर अशी रांगोळी तयार केलेली आहे. तुमचंही कौतुक, तुमच्या गटानेही शाबास शाबास शाबास. या गटाने सुद्धा गणितीय रांगोळी काढलेली आहे. आपण त्यांना विचारूया कोणती रांगोळी काढलेली आहे तुम्ही? आज आम्ही बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि बरोबर यांची रांगोळी काढली आहे. तुम्ही सुद्धा वेगवेगळी
चिन्ह वापरून खूप सुंदर रांगोळी काढलेली आहे. तुमचं दोघींचंही खूप कौतुक आणि तुम्हालाही शाबास शाबास शाबास. आज माझ्या मुलांनी गणेशोत्सव खूप सुंदर रीतीने साजरा केला. तर सगळ्यांसाठी आपण एकदा झकास क्लॅप देऊया.